नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सीजेपी आंदोलनाचे उग्र स्वरूप पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील एक व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगत आहे. तसेच घरी गेले नाही तर तुमच्या खिशात 50-50 ग्राम पावडर टाकू आणि आयुष्यभर त्रास होईल अशी धमकी देतानाही तो पोलीस अधिकारी दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या डीसीपींना या प्रकरणाची दखल घेतली आणि डीसीपींनी सांगितलं या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले असून वस्तुस्थितीची पडताळणी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. या व्हिडिओवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर मुख्यमंत्री काय बोलतात ऐकूया. एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. ऐकूया राज ठाकरे काय म्हणतात. पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित सुद्धा केलं. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं की मुंबईमध्ये आपल्या न्याय मागणे आणि हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे. लाठीचार्ज नंतर आता या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकीही सुद्धा दिली जात आहे. त्यापुढे त्या म्हणाल्या, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांचे एक कर्मचारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना तुमच्या खिशात ड्रग्सचे पॅकेट टाकून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत दिसत आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद निषेधात असून पोलिसांच्या वर्दीवरील डाग आहे. या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकारवर चांगलंच टीका सुरू केली आहे. तर पाहू या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.